आज आमची सकाळची सुरुवात छान अशी ब्लॅक टीने झाली होती. कारण दुधाचा चहा जर सकाळी पिला ना काही न खाता तर खूप ॲसिडिटी होते. मग कधीतरी आम्ही छान असा मस्त ब्लॅक टी पितो. आता आम्ही तर 2च कप चहा बनवला होता कारण मी आणि आमचा दादा आम्ही दोघंच उठलो होतो. बाकी सगळे झोपलेले होते आणि मला नाश्त्याची तयारी करायची होती म्हणून मी जरासं लवकर उठलेले. तर आमच्याकडे होता आज मस्त उडीद वड्याचा बेत होता. तर सांबार छान असं बनवून घेतलं होतं मी. सांबार बनवून तयार होतं. जी उडीद डाळ असते ती सुद्धा वाटून तयार करून घेतलेली. चटणी सुद्धा बनवून घेतली होती आणि म्हटलं मिक्सर लावलायस तर मला ताक बनवायचं होतं. तर म्हटलं ताक सुद्धा बनवून घेऊया. कारण बाकीचे उठायला वेळ होता आणि माझ्याकडे सुद्धा थोडासा टाईम होता. म्हणलं नंतर याला वेळ घालवण्यापेक्षा आताच बनवून घेऊया. मिक्सर सुद्धा लावला होता. मग मी लगेचच ताक पण बनवून घेतलं आणि थंडीच्या दिवसामध्ये ना ताक बनवायला थोडंसं म्हणजे अपदा करतं. लोणी पटकन गोळा होत नाहीये. म्हटलं आता याच्यातलं जे लोणी आहे ते नंतर थोड्या वेळाने काढून घेईल. नंतर मी वडे बनवून घेतले. तोपर्यंत सगळे उठून सगळ्यांची अंघोळ वगैरे सुद्धा झाली होती. छान असे वडे बनवले, ताटं बनवले सगळ्यांचे कारण 4 जण होते आणि मी बनवून देत होते. मग माझा नाश्ता थोडा लेटच होता. तोपर्यंत दूध सुद्धा आलं होतं. दररोज दूध आणायचं काम हे आमच्या सर्वज्ञाचं असतं. दुसऱ्या कोणी दूध आणलं तर इतका राग येतो ना अक्षरशः लोळतेच. आणि आजकाल आम्हाला शिवण्या दीदीचे कपडे घालायला खूप आवडतं. किती जरी मोठे झाले ना तरी तिचेच कपडे घालायचे असतात. सगळ्यांनी मिळून छान असा नाश्ता केला. अगदी पोटभर नाश्ता झाल्यानंतर मस्त असा मी दुधाचा चहा बनवला. मग सगळे बसून निवांत असं चहा पित होते आणि आमच्या चिमण्यांचं काहीतरी खेळ चालू होतं. एक मोबाईल बघत होती, एक खेळत होती. छान असा सगळेजण चहा पिले. त्याच्यानंतर मी घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि मग आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं.